अभिवादन करून सादर करीत आहोत पु ल देशपांडे लिखित नाटकावर आधारित एकांकिका विठ्ठल तो आला आला. पात्र आणि कलाकार विठ्ठल आर्य गुर्जर, वकील रिया चिवटे, डॉक्टर रिधिमा गायकवाड, भटजी श्रेयस बेडेकर, जेठजी तमाई तेरे देसाई, मास्तर राव पाटील, गायिका पूर्वा भोसले, टिम्पी विधी सोनावणे, आंधळी त्रिशा गुर्जर, डीपी कुहू देशपांडे, एकता केया देशपांडे, म्युझिक मॅन आयुष सोनावणे, कॅमेरामॅन मल्हार पाटील. सजावट आणि नेपथ्य सर्व पालक. संगीत राजन बापट आणि वैजनाथ सोनावणे. दिग्दर्शन आणि सहदिग्दर्शन सोनाली आमरे आणि प्रणाली बाबर. वा, किती सुंदर गातेस ग तू. विठ्ठल तो आला आला. जर या काळात विठ्ठल प्रकट झाले तर ते काय म्हणतील? मी असा कधीच विचार केला नाही. जर विठ्ठल, खरे विठ्ठल इकडे आले तर ते काय म्हणतील? अरे पण ते काय येतील? ते कसे मस्त उभे राहिले आहेत. लोक येतात, नमस्कार करतात, त्यांना प्रसाद वाटतात, त्यांची आरती करतात. बघितलं तर काय किती मस्त लाईफ आहे. न कामाचं टेन्शन न खाण्यापिण्याचं. बरोबर आहे, हे आपल्याला वाटतं. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? जर विठ्ठल इकडे आले तर ते काय म्हणतील आणि लोकांची काय प्रतिक्रिया असेल? मग चला तर पाहूया असं झालं तर काय होईल. पुढच्या पु ल देशपांडे लिखित विनोदी नाटकावर आधारित एकांकिका विठ्ठल तो आला आला. म्हणे नाव काढू नका त्यांचं मुळे ही 28 युगे उभे राहायची शिक्षा मिळाली. का हो डॉक्टर, तुम्ही काही बोललात? तुम्हीच म्हणलात ना नाव काढू नका म्हणून. हा वकिली बाई, आरती घ्या बघू आधी, गप्पा मग मारा. अहो जरा इकडे लक्ष द्या. ओरडायला काय झालं हो तुम्हाला? 2 हात आहेत बघा, 4 हाताचा विष्णू नाही मी. का हो, माझ्यावर कशाला जाफरता? मी कुठे काय म्हणालो? अरे पण माझ्याकडे कोणी पाहिल का जरा? मी जन्माला घातलं तुम्हाला. धरा. तू जन्माला घातलं
अहो मी कुठे काय बोललो, डोकं फिरले का तुमचं? पुन्हा जीव का एक मास्तर म्हणवता आणि खोटं बोलता. हो मी देखील ऐकलंय. मी देखील ऐकलं. ऐका, वकिली बाईच्यावर नसेल एक वेळ तुमचा विश्वास, पण डॉक्टरी बाई कशाला खोटं बोलतील? भजी तोंड सांभाळून बोला. शी माणसं आहेत का जनावर? डॉक्टर, आम्हाला जनावर म्हणायचा तुम्हाला काय अधिकार? पण मला काय जनावर ओळखतीच नाही. तुम्हाला जनावर कसला मिळेल? जनावरांची डॉक्टर आहे मी. जनावर तुमच्यासाठी देवत येऊन गाडोपणा करत नाही. खरं बोललात. काय हो भजी, काय खरं बोलले हे डॉक्टर? मंडळी, भर सार्वजनिक ठिकाणी ही पशु डॉक्टर मालाधारक म्हणाली आहे. आबरू नुकसानाची फिर्याद ठोकणार आहे मी यांच्यावर. कोणाला तुम्हाला साक्षीदार म्हणून उभं करेल. कोणाला देता? मला? अहो तुम्हाला गारो म्हणाले तर आबरूगिरी गारवाची, तुमची नाही. अगं बाई, आरती झाली वाटतं. निघता निघता उशीर झाला. आँखों की गुस्ताखियाँ माफ हो. अहो बच्ची सरका मुले, मी घेते आरती. बच्ची एक मुस्काटात मारा त्याच्या. या या, कोण मुस्काटात मारणार आहे तो पुढे या. का हो भजी, कोणावर इम्प्रेशन? इम्प्रेशन कळत नाही मला, पण माझ्या तोंडात मानायची ज्याची हिंमत असेल त्याने पुढे यावं. ओय, शत्रूवर मागून वार करायला लाज नाही वाटत? आहो भजी, आरती आणा ना इकडे. मंडळी यायचीत मुंबईहून. बैहून का? सिनेमाची ऑफर आली आहे मला. आता बॉलिवूड. डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग. आणि नंतर इरफान खान सारखं हॉलिवूड. हा भजी, प्रसाद वाटा लवकर. आहा, मोठी कलेक्ट करीन की नाही तू? गाणारी आणि थाट केवढा? अरे मूर्खा, देवाच्या दारी सगळे सारखे असतात. तू सांगतोस ना पुराणात. द्या टाळे. मी कशाला ताई देव? तुम्हीच बोललात ना. मी आता तोंडाला उपरनाच गंध होतो. मी चुपचाप उभा आहे येथे. प्रसाद घेतल्याशिवाय निघता येत नाही त्यातला तो, म्हणून उभा आहे. वास्तविक असा प्रसाद दिला पाहिजे एकेकाला. पण कोण म्हणाल हे? कोण म्हणालं? शेजी. मी कशाला म्हणू, पण जो कोणी म्हणला तो बरोबर आहे. काय निर्लज्ज आहेत लोक. अरे वा, शिंपी ती शिंपी आणि शेरा बघा कसं अगदी मामलेदारासारखं मारते. मी कसला शेरा मारलं? वकिली करते मी 20 वर्ष, चोऱ्या नाही शिवत. का हो, आम्ही शिवलेल्या चोळ्याच दिसलं तुम्हाला? शर्ट पण नाही दिसले? चोळ्याशिवायचा काय खोट दस्तावेज करण्यात इतकं सोपं वाटलं काय? शिवून दाखवा. डोळे फुटले काय तुझे? डोळे फुटले आहेत तुझे. ती आंधळी आहे, कळत नाही का? कोण बोललं हे? शिंपी ताई, पांडुरंग बोलला. पहा, त्या आंधळीला दिसलंय, पण या लुच्छना कुठे दिसतंय? मास्तर, लुच्चे कोणला म्हणता? ह, पण कोण बोललं हे? कोणीतरी बोललं. हो, कोणीतरी बोललं. अरे, हा विठ्ठलाचा आवाज. तुला काय ठाऊक? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देवाच्या दारात अभंग म्हणत असते मी. तेव्हा विठ्ठलाचं बोल ऐकू येतं. मला थापा वकिलीत बाय 40 वर्ष गेली माझ्या ह्या गावात. गावातले लेकरं रडलं तर मी ओळखतं कोणाचं आहे. खरं का ग? जाऊ दे डॉक्टर हिरबाई. कसे ओळखतात हो हे आंधळे? विठ्ठलाने प्रत्येकाकडून काहीतरी काढून घेतलंय आणि काहीतरी जास्तीच दिलंय. अगं, तुला गरिबाच्या घरात जन्माला घातली पण गळ्यात सूर दिली विठ्ठलांनी. भटजी आता कसा वाटता की उचलू मी ताट? माझ्या पाठीत बुक्का कोणी मारला ते कळल्याशिवाय मी प्रसादाच्या ताटाला हात लाव देणार नाही. सांगा, कबूल करा, कोणी मारला गुद्दा? मी मारलं. कोण बोललं हे? विठ्ठला तू? गप गप, कोण बोललं हे? मी मारलं म्हणून कोण म्हणालं? मी म्हणालो. गाभाऱ्याच्या दिशेने आवाज आला. थांबा, हलू नका करू, मी आज जाऊन बघून येतो. हो, बाकी आवाज त्याच दिशेने आला. हा वकिली बाय, विठ्ठलाचा आवाज. हे भटजी कुठे गायब झाले? भटजी. चला, या निमित्ताने राष्ट्रगीत निघाली. भटजी बा, कोणी आहे का? कोणी नाही, तुमच्याच पैकी कोणीतरी म्हणालं मी गुद्दा मारला म्हणून. सांगा सांगा, कोण म्हणालं हे? मी म्हणालो. अरे ए आंधळे, तुला आवाजावरून माणूस ओळखता येतो ना? मग सांग, कोणाचा आवाज आहे हे? विठ्ठलाचा, पांडुरंगाचा. नक्की कोणाचा सांग, विठ्ठलाचा की पांडुरंगाचा? अहो, काहीही म्हणा, विठ्ठला म्हणा, पांडुरंग म्हणा, सत्यनारायण म्हणा, 1000 नावे आहेत त्याला. अरे आंधळे तुम्ही आहात, ती नाही. हे बघ, हे कोण बोललं? सांग, आपल्या गावातला आवाज आहे का? आहे पण आणि नाही पण. आहे पण आणि नाही पण. भटजी, आता मी मागचं लक्ष देऊन होते. कोणाची तोंड हलत नव्हतं. आंधळे, कोणाचा आवाज आहे सांग? विठ्ठलाचा. विठ्ठल? कोण विठ्ठल? बापाचं नाव काय त्याच्या? मास्तर, तुमचं नाव विठ्ठल ना? आणि तुझं पांडुरंग आहे, विसरलास काय? अरे अरे अरे, हे देऊळ आहे की चावडी? तुम्हीच तर पोलिसाचा आ बांधलाय. तुमच्या पाठीत बुक्का बसला असता तर कळलं असतं. आता चटकन सांगून टाका, विठ्ठल कोण आहे इथे? काय करणार आहेस? तुमच्या पाठीत एकदा गुद्दा हाणतो. हा, या ना पुढे, बुक्की नारळ फोडतो मी. ओय ओय ओय, काय झालं हो? लचकला हा? लचकेल कशाला? दगडी भिंतीवर आपटला ग. हजी, भिंत इथून 10 फूट लांब आहे. भिंतीवर आपटेल कसा? विठ्ठलाच्या पाठीला लागलं की हो पटची. विठ्ठला विठ्ठला. अरे हे काय, कुठे चाललीस? विठ्ठलाच्या पाठीला बुक्की बसली, तेलाने रगदूचे चपाट. एकदाच्या माझ्याकडे लक्ष केलं तुमचं. भटजी, मारायचं आहे का गुद्दा माझ्या पाठी? कोण तू? अरे ओळख पडते का कोणाला माझी? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. काय हे शेजी, तांदळाच्या पोट्यात खरे भरताना एकदा. थांबा, पुढे बोलू नका. त्यावेळी तुमच्यासारखं कोणीतरी धोया दिसलं होता. जरा पगडी काढा बघू. का? आमचा एक क्लायंट होता. काय? इंग्लिश समजत नाही बात. चोरीच्या केस मधला मोठा चोर होता. तुमच्यासारखा काय? अहो वकिली बाई, नीट बघा, सुंदर ते ध्यान. चोर वाटाला का तुम्हाला माझं विठ्ठू? बापण हा पुराणिक बुवा, आंधळी आहे ती. चुकून सुंदर मन नाही तुम्हाला. आंधळे कानाचा फायदा घेऊन
ती कच्ची अशी तत्त करते. पण पुराणिक बुवा, अहो मी पुराणिक व नाही. मग कुठले तुम्ही? इकडचे तर दिसत नाही, कारण हे कपडे माझ्या हातची नाही. फिटिंग लई ढिला आहे. तुमच्या कापड पंजोबानी शिवले हे, त्यानंतर बदलले आहे कुठे? माझ्या खापत बांजोबानी ते मरून 100 वर्ष झाली असतील. 150. मी सांगतो, आज 150 वर्षात बदलले नाही हे कपडे. हे पहा, बदलाबदली करू नका. इथे गाभाऱ्यात लपून राहायचं काय कारण होतं? हे तुम्ही मला सांगता? हे पहा, तुम्ही कोण आहात ते सांगा, नाहीतर पोलिसांना बोलवायला लागेल मला. मी विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे खरे विठ्ठल? अगदी 100% खरे आणि खात्री लायक. म्हणजे युगे 28? तोच. कंटाळा मला तरी आरती ऐकून. अहो तुम्हाला रोज जर तेच गाणे ऐकलं त्या बाईंनी तर काय वाटेल? पण देवाचा आणि तुमचा काय संबंध? अहो मी देव आहे. अहो किती वेळा सांगू? पण तुम्ही देव कशावरून? म्हणजे उद्या वाटेल तो माणूस येऊन म्हणेल मी देव आहे. तुम्ही परीक्षा घ्या माझी. थांबा. हा रुपये आहे, याची सोन्याची मोहर करून दाखव. द्या. थांबा, शिजींचं रुपयाचं मोहर का? यापेक्षा आमची टेप लांब आहे, हे सोनाची करून द्या. हे पहा, रुपया सोन्याची करायची आयडिया माझी. देव माझा आहे, परंपरागत मालकी आहे. कशावरून? ह्यांनाच विचारा. काय हो, देव आहात ना तुम्ही? पण यांचा देवपणा सिद्ध कुठे झालाय? तो काय आत्ता सिद्ध होय. हा, चटकन हे आरतीचं ताट सोन्याचं करा बरं. वजनाला देखील तितकाच भारी पाहिजे. भटजी, मी करू देणार नाही. अहो बांधू नका. हा दे बापा, हा एवढे एक पेन्सिल सोनाची करा. मास्तर, शाईतली पेन्सिल तुम्हीच खिशातून काढता वाटते. पोरांना काय हसायचे? हे पहा विठ्ठलराव, तुम्ही इथे काही चमत्कार करू नका. चमत्कार येतेच असेल तर गॅलरी सेंटरमध्ये प्रोग्राम ठेव. मी घेते कॉन्ट्रॅक्ट. गेले महिन्यात साऊंड ऑफ म्युझिकचा केअर केले मी. 10,000 रुपये त्यांना मिळून दिले. आणि घोड्यांच्या साठी मदत म्हणून उरलेले खिशात टाकले. तुम्हाला कसं कळलं? मी देव आहे. टाका मला नका. आम्हाला काय कळले ओळखते नाही. देव काय असे आपली नेमून गेली जागा सोडून गाव बघत नाही. आम्ही काय देव पाहिले नाही? शंकर झाले, राम झाले, कृष्ण झाले, मारुती झाले. बिचारे तर काय शब्द उलटून बोलले नाही. आणि आपली वीज सोडून तुम्ही कशा आले या हिंडायला? काय झाले हिंडले म्हणून हा त्याच्या प्रश्न आहे. गुरांचे डग दिसून तुम्ही नाटक कपड्याची कॉन्ट्रॅक्ट घेता. वकील लोक गाण्याच्या बैठकी करतात. हिंद हो तुम्ही कुशाल. हा, सत्कर 1,000 रुपया. शिजी, रुपया खिशा. अहो, या नास्तिकांची एकदा खात्री पटू दे की हे देवच आहे. हो, देवच आहे तो. मास्टर शिकवीत आहे. हा, विठ्ठला. झाली खात्री? नीट बघा डॉक्टरीन बाई, किती वर्ष येतात देवळात? लहानपणापासून. आणि ओळख पटली नाही हे नाना भटजी. बरोबर. बरं, आमच्या वडिलांची खूण सांगा. नाकाचं हाड मोडलं होतं त्यांचं, त्यामुळे नाक वाकं दिसत होतं. बरोबर, वाटेत पाय घसरून पडले ते. छे, भांग जास्त झाली होती. इथे समोरच्याच पारेवर घसरले ते नाकावरच पडले. आणखी खुणा सांगू का? नुसत्या खुणा सांगा, पण का होत्या त्याची कारण नको. थांबा, मला यांची उलट तपासणी घेऊ द्या. अहो वकिली बाई, देवीचं कसलं ओळख तपासणी करता? तू बस,
तुला फुकटा तुला मिळालाय म्हणून शहाणपणा करू नको. तुला जे पाहिजे ते पाहत बस. मना ईश्वर साक्ष खरं सांगेल. अहो कसे स्वतःदेव असताना ईश्वर साक्ष कसं म्हणतील? हे पहा, तुम्हाला बघितलं काही कळतं? तुम्ही तुमच्या घोड्यांकडे लक्ष द्या. तुमचं नाव काय? विठ्ठल. मुलगा वैकुंठ. इथे केव्हा आलात? 28 युग झाले. काय काम करता? सत्य बेकार. हा गुन्हा आहे, ठाऊक आहे ना? हो. मग भागवता कसे? भागायचं काय, उपाशी आहे मी. देव असाल तर उपाशी पडायचं कारण काय? देव भावाचा भुकेला, आम्ही भाव दिला की तुमचं पोट भरतं. तो भाव कमी झालाय. सगळेच भाव कमी कमी झाले आहेत. आमच्या दुकानात येऊन पहा, खात्री पटेल. भयंकर मंदी, दुकान बंद करायची पाळी आली आहे. असं असतं तर लॉकर मध्ये सोन्याचा विट्या ठेवला नसतं तुम्ही. तुम्हाला कसं कळलं? किती विटा आहेत ते सांगू? नको. थांबा, मला प्रश्न विचारू द्या. प्रश्न कसले विचारता? पटली कात्री? अरे पटली म्हणा पाप्यानो. नसेल पटली तर अजून विचारा मास्टर तुम्ही. माझी केव्हाच पटली आहे. शिंपिताय? माझे काय त्याची भांगड नाही म्हणा. कापड सोन्याचं काही? पटली दुसऱ्या अंगात चांगल्या फिटिंगचं शिवून जाईल. अहो नका नमस्कार करू. आज कित्येक युग नुसतं नमस्कार, नुसतं आरत्या. कंटाळा मला ह्या देवपणाचा. तुमचे चुकलं असेल तर तसं सांगा, पण देव पडायला कंटाळून कसं चालेल? कोणाचं कसं चालेल, माझं की तुमचं? दोघांचंही. हे पहा, लोकांची चिंता करून कंटाळलो आहे मी. मला काही माझं हित पाहू द्याल की नाही? मी देखील आता कष्टाची भाकरी खायचे ठरवलंय. बरं, मला कामाची सवय आहे. मी घोडे धुऊ शकतो, दळण दळता येतं मला, आणि खाणं पिण्याचं आवडीनिवडी काही नाही. सुदामाच्या पोहांपासून ते मीराबाईच्या विषापर्यंत काहीही पचवायची तयारी आहे आपली. सायबर ट्रकच्या काळात घोडे आहेत कुठे धुवायला, आणि पिठाच्या गिरण्या आहेत. मग मास्टर, मी निदान मास्टर होण्याच्या लायकीचा नाही का हो? ट्रेन मास्टर लगतात हल्ली. तुम्हाला काय कमी आहे देवा? पोरांचा त्रास नाही, एक्झाम आणि स्कूल पेक्षा कटकटी नाही, असे आरामात उभं राहायचं. मास्टर, मग राहा तुम्ही इथे आणि मी जातो शाळेत. 8 दिवसात कंटाळा मावली. अहो पूर्वीचे दिवस गेले. पोर कोणी ऐकत नाही. पोरांना मारायची सोय राहिली नाही, आणि आता नो चार left behind म्हणून नापासी करता येत नाही. मग मास्टर नको हो म्हणता? मुलीच नाही हो, शाळेत पोरांचा आणि बाहेर गुंड पेरेंट्सचा त्रास. एक वेळ पशु डॉक्टर बा. घोडे ऐकतात पण पोरं ऐकत नाही. अरे डोळे ऐकतात म्हणून कोण सांगितले? हे पहावे, तोंडावर 1 इंचवर जागा नाही की जिथे घोड्यांनी लाथ मारली नाही. काय म्हणता? अरे उगीच सांगते. अहो गेले महिन्याची गोष्ट. टकलेवालीला गोळ्यांची शर्यत होती. फोटो काढताना पहिले नंबरचे गोळ्याने पॉलिटिशियनला लाथ मारली. आता गोळीने लाथ मारली त्यात माझे काय दोष? तो नेता माझ्या बचीचा आणि माझी बदली झाली. 10 वर्षांच्या सर्व्हिस मध्ये 42 बदल्या झाला. तर असं आहे तर पार्टर बकरी करा, बदलीचं बही नाही. हल्ली नैवेद्याची गादी तरी लागते ओठाला दुखला. वकिली उपाशी मारावं लागेल. टॅक्सीचे पैसे पण सुटत नाही. वकिली व्हायचं खरं आहे देवा. या पुढची देखील शिलाई मिळाली नाही अजून. मग निदान तुमच्या दुकानात ठेवा मला. या काळोखात नाही हो उभं राहत. हे बच्ची दह्याची वाटी म्हणून चक्क चुनाचं वाटी लावतात तोंडाला. पोट आले आहे जिभेला. गाभाऱ्यात काय घाण झाली आहे. हे भटजीचा अवतार बनून दिसलंय तुम्हाला. कास तर असे झाले आहेत. काय हो भटजी? काय हो भटजी? वा,
देवा पुढे आरतीत खरे आणि जास्त पैसे टाका आणि दह्याची वाटी आणायला सांगा. पण भटजी, मी साखरपुड्याचा नैवेद्य किती दिवस खाऊ? तुम्ही घरी भजी करता, चिवडा करता आणि काय काय करता या 4 लोकांत नाही सांगात? अहो, एखाद्या दिवशी तरी काय बदल. चिवडा आणला तर काय नकोय आम्हाला? पण देवा, हे असलं तुम्हाला कसं चालेल? अहो, दुधाचे भाव वाढले म्हणून अक्षतम समर्पयामी करावं लागतं. मग चहा द्या, आम्ही पिऊ. भलतंच. तुळशीचं पाण्यात घातलेलं पाणी उगीच तीर्थ म्हणून किती प्यायचं बरं? आम्हाला वाटू नाही का चांगलं चहा प्यावं, कॉफी प्यावी? कॉफी निर्माण केली आम्हीच ना. हा पितांबर, हा किती वर्ष नेसायचा आम्ही? त्याला कधी ड्रायक्लिनिंगला द्यावं असं वाटलं होतं तुम्हाला? बरं, पंचपत्रीना फळे गेल्या 2-3 युगात दासी नाही. कंटाळलंय मला. शेठी, तुमच्या दुकानात पुढ्या बांधायला मला ठेवा, पण इथून जाऊ द्या मला. आमची मुलं काम करते ते नोकर नाही दुकानात. आणि ही सरकारी नियंत्रणे, टॅक्सेस इतके भयंकर आहेत की सोन्याचे बिट्टा हे केव्हा जातील हे करणार पण नाही. इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स राक्षसासारखे मालगुटीवर बसले होते. अरे मग आम्ही करू काय? ती बघ. अय्या बीबी, विठ्ठला, घाबरू नका, मी करते तुमची सोय. तुमचे उपकार मी विसरणार नाही. वा, इथे गप्पा मारून उभी राहिली सोय. मला ओळखलंस का? मी डिरेक्टर एकता. यो, मी म्युझिक करतो. यो, मी कॅमेरामॅन आहे. बीपी म्हणजे ब्लड प्रेशर. भारती का ग तू? हो मास्तर, बीपी. भारती परांजपे, विद्यार्थी तुमची ओळख आहे ना? मी कशाला ओळख विसरेन? बरं का देवा, दुसरीत असताना 15 वर्षापूर्वी माझे 15,000 रुपये चोरून पळाली होती. तुमच्या कृपेने सापडली. मास्तर, हे घ्या विसरायचं बंद. Keep the change. हे माझे मास्तर बरं का, गरीब आहेत बिचारे. कॉमिक कॅरेक्टरला फिगर चांगली आहे. अरे तू भारतीची बीपी कधी झालीस? तू तर पळून गेलीस होतीस ना? सर्वे थोर मंडळी अशीच पळून जातात. यू सी, मी यूट्यूब कंटेंट क्रिएटर आहे आणि लेटेस्ट एक्सेट्रा. हां, जाऊ ग खरी. पिक्चरचा कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा आहे ना. यो, मी म्युझिक करतो. यो, मी कॅमेरामॅन आहे. काय शेठजी? ठीक आहे, आमचा 50,000 केव्हा देतं परत? मूवी लागू द्या, फोटो घेऊन मूवीला या आणि पैसे भरून द्या. बीपी आणि एकता ह्यांची ओळख करून देते. कोण हे? कीर्तनकार आहेत काय? हे विठ्ठल. कोण विठ्ठल? मास्तर विठ्ठल? नाही, खरे विठ्ठल. खरे म्हणजे देव, परमेश्वर, भगवान. हट, पण फिगर चांगली आहे. का हो, यापूर्वी कुठल्या मूवी मध्ये काम केलंय काय? नाही हो, इथे 28 युग उभं आहे, कमरेवर हात ठेवून. जरा उभी राहून दाखवा पाहू. मॅडम, जरा आपण अशा या. मंडळी, मागे वा, मागे वा, मागे वा, मागे वा, मागे वा. आमच्या पुढल्या पिक्चरचे डिरेक्टर. नाव काय हो पिक्चरचं? कान्होपात्रा. नवीन ट्रेंड आहे मायथॉलॉजी पिक्चर्सचा.
कानोपात्रा शोधून मिळणार नाही. खरी कानोपात्रा देखील इतकी सुंदर असणं शक्यच नाही. हिच्यापेक्षा सुंदर होती. माझ्याच